सर मगाशी तुम्ही उल्लेख केलात की नेपाळ पासून सुरत, गोवा इथपर्यंत एक रेड झोन त्यांनी तयार केलेला होता. गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलेलं आहे की अर्बन नक्षलवाद ही टर्म बरेच वेळा ऐकायला येते. आता शहरी भागांमध्ये राहून हे जे विचार आहेत हे अधिक पसरवण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं होतं. हे खरं आहे का? तुम्हाला कधी याचा सामना करण्यास बघायला मिळाला का? एकदम खरं आहे. कारण असं आहे की ज्यावेळी बघा, ज्यावेळी काही पोलीस ऍक्शन होतो, तो पोलीस ऍक्शन मध्ये बरेच वेळी म्हणजे गावामध्ये जरी म्हटला तर ज्यावेळी नक्सलाइट्स होता तो 10 लोक मेले, त्यापैकी 4 वेपन सापडले किंवा 5 वेपन सापडले. तर ही लोक काय करायचे, हे 5 जे होतं ते इनोसेंट होते, अमुक होते, तमुक होते. तर त्यांच्यासाठी प्रोपगंडा करायला की कसा सरकार आणि पोलीस फोर्स कसा अॅट्रॉसिटीज करत आहे असा सोसायटीमध्ये पसरण्याचे काम आणि त्यांच्यासाठी ऍडव्होकेट किंवा जो इतर सामग्री ते करण्याचे काम आणि फिलॉसॉफी म्हणजे गव्हर्नमेंटची जो हाऊ गव्हर्नमेंट ऍक्शन अँड गव्हर्नमेंट पॉलिसीज आदिवासीच्या विरुद्ध आहे, कसा आदिवासी जे जंगल संपूर्ण आदिवासी लोकांचे आहे, तर कसा ते सरकार त्यांचे तिथे जाऊन ते आपला करत तो त्या संपूर्ण सोसायटीमध्ये राहून तो स्वतः काय करायचं नाही, स्वतः काही वेपन वापरायचे नाही, म्हणजे पोलिसांचे पण काही केस होऊ शकते. परंतु त्यांच्यासाठी जंगलामध्ये जे काही चाललंय त्यांच्यासाठी वातावरण तयार करणे, त्यांना सेफ हाऊस तयार करून देणे, त्यांना कारण ते यावेळी ते आजारी पडतात बरेच लोक, त्यांना ट्रीटमेंट देखील लागतो. तो ट्रीटमेंट तिथं लावून तर नागपूरला लावून घेऊन किंवा हैदराबादला जाऊन किंवा मुंबईला आणून एक कॉमन माणूस ते कोण तयार करणार, ते आमच्या नातेभाई आमच्या मुंबईमध्ये पण यायचे. मुंबईमध्ये पण ट्रीटमेंटसाठी यायचे, नागपूरमध्ये यायचे, हैदराबादमध्ये यायचे, वारांगलमध्ये यायचे, जे ठिकठिकाणी ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटल पण ते असले नाव काही नाही, दुसरा माणूस जाऊन त्यांना ट्रीटमेंट वगैरे करून ते परत असा बरेच वेळी अगोदर झालेला आहे. बरीच मला माहिती अगोदर 15-20 अगोदर मुंबईमध्ये देखील नेक्स्ट तिथे ATS ने पकडले होते, इन्फॉर्मेशन आंध्र पोलीस. तो ते त्याप्रमाणे या लोकांना अर्बन एरियामध्ये राहून सपोर्ट द्यायचे आहे, वातावरण निर्माण करायचे आहे आणि त्यांची फिलॉसॉफी पुढे घेऊन जायचे, लिटरेचर तयार करणार, त्यांना जे काही आहे ते शहरामध्ये. म्हणून ते खरं आहे अर्बन टेररिझम, आपण जे काय म्हणतो.